हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आलो होतो आमच्या गावी आणि आमच्या गावच्या घरी असं काही घडलं की क्षणभर आम्हालाही वाटलं अरे बापरे भूत आहे की काय. नेमकं काय झालं होतं हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पण त्याआधी आज आम्ही शेतात फिरलो, केळीची बाग पाहिली, वांग्याचं शेत पाहिलं आणि संध्याकाळचा सुंदर सूर्यास्तही अनुभवला. चला तर मग सुरू करूया आपला आजचा व्हिडिओ. मित्रांनो, आज आम्ही आमच्या खेड्यागावात आलो आहे आणि हे पण आमची मिसेस पण तिला आहेत ना, दिसले ना. हे बघा काय आहे माझ्यासमोर. कार्तिकीने कच्चाच केळ खाल्ला आहे, पण मी पिकलेला केळ शोधत आहे, पण मला ते सापडतच नाहीये. बस बस. हे आमची अजून एक चिमुकली, हे डायरेक्ट केळीवर पडला. कसं वाटत आहे, कसं वाटत आहे? मज्जा येत आहे ना. कार्तिकला तर खूपच मज्जा येत आहे. बापरे, इथंच राहणार म्हणजे. कार्तिक इथंच राहायचं का? कार्तिकी इथे राहायचंय. तुला इथे घर बांधून देऊ, घर बांधून देऊ तुला इथे. हो, खूप दिवसानंतर गावाला आल्यानंतर खूप छान वाटत आहे आम्हाला, खूप मज्जा येत आहे. ह्या आमच्या दोन खारुताई आहेत, बघा कशा केळी खात आहे. कार्तिकीचं केळ तर खराबही झालं. कसं लागत आहे केळ? कसं आहे केळ? कच्च कच्चच केळ खात आहेत ह्या दोघी जणी. काहीच नाही हो, पिकलेला केळ शोधत आहे, ते काही सापडतच नाहीये. अरे येडे, तुला इथं थोडी ना मिळेल पिकलेला केळ. का बरं? पहिले ते काटा लागेल, त्याला पिकवा लागते. अच्छा, असंही असतं का? असंच असते, म्हणून म्हणतो शेतातून 5-10 जराशी. मला वाटलं असंच पिकते का ते. मला वाटलं असंच पिकते का ते. त्याच्यानंतर आम्ही चाललो आता वांग्याच्या शेतामध्ये. तुम्हाला मी वांगे दाखवते, आमच्या गावचे वांगे कसे आहेत. कार्तिकी तर फुल एन्जॉय करत आहे. आणि मित्रांनो, ही आहे आमच्या शेतातील ताजी वांगी. ही वांगी शेतातून तोडून इथे व्यवस्थित जमा करून ठेवली आहे. ताजी वांगी राहावीत आणि खराब होऊ नयेत म्हणून त्यावर थोडंसं पाणीही टाकून ठेवलं आहे. बघा ना किती छान आणि ताजी दिसत आहेत. आणि मित्रांनो, ही आहेत वांग्याची झाड. या झाडांना छोटे छोटे काटेसुद्धा असतात आणि याच झाडांवर अशी सुंदर वांगी लागतात. तुम्ही बघू शकता किती छान वांगी आली आहेत आणि ही झाडंही किती सुंदर दिसत आहेत ना. हिरवगार शेत आणि त्यामध्ये लागलेली वांगी पाहून मन अगदी प्रसन्न होतं. चला आम्ही चाललो शेवटी आता घरी. ऊन लागत आहे खूप. तुला पण. चला चला चला. तिचं डोकं मॅटून राहिलं. चला, मला जाता जाता एक वांग सुद्धा सापडलं. मी चालली घरी घेऊन हे भाजीसाठी. हा हो चालली. चला पडा, आवाज देऊ राहिला मागून, घेऊन घेतील माझ्या जवळचं वांग. तर बाबा आम्ही आलो शेवटी आता घरी. आतापर्यंत ऊन नव्हतं, आता खूप ऊन आलं. काय झालं? त्यानंतर आम्ही संध्याकाळी पुन्हा शेतात गेलो. सूर्यास्ताची वेळ झाली होती म्हणून चला तर मी तुम्हालाही तो सुंदर सूर्यास्त दाखवते. शेतातली थंडगार आणि ताजी हवा खूपच छान वाटत होती. दिवसभराचा थकवाही जणू कुठेच निघून गेला.
आणि सोबतच मी तुम्हाला आमच्या गावचं थोडंसं सुंदर वातावरण पण दाखवते. सूर्य मावळताना बघा किती छान वाटत आहे. आपण कशासाठी चाललो सांग ना. आपण काय गावावर मेहंदी लावायसाठी. गावरान भेंडी लावायसाठी चाललो आम्ही. कार्तिकी चल चला. ए ए हे आहे आमचं छान असं गाव. त्यानंतर आम्ही घरी आलो आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायला लागलो आणि स्वयंपाकात व्यस्त होतो आणि इकडे या दोघींनी काहीतरी नवीनच कारस्थान करून ठेवलं होतं. तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं ना आम्हाला क्षणभर वाटलं की घरात भूत आलं की काय, तर आता तुम्हालाही दाखवते नेमकं काय झालं होतं. बघा जरा, चेहऱ्यावर भरपूर पावडर लावून आमची छोटीशी अगदी भूतच बनली होती. ते पाहून आम्हालाही हसू आवरे ना. तुम्हालाही कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा प्रकारे आमचा आजचा दिवस खूप छान गेला. शेतात फिरलो, सुंदर सूर्यास्त पाहिला, गावातील निवांत वातावरणाचा आनंद घेतला आणि शेवटी आमच्या छोट्याशा भूताने सगळ्यांनाच हसवलं. तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच आमचे शेत, आमचं घर आणि आमचं छोटंसं गाव कसं वाटलं हेही नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओजपर्यंत. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.